शिरगाव संघानं गाजवलेला आहे. आज एक पुन्हा शिरगावचा संघ मैदानावरती पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज होतात निखिल. हो अर्ध्या पिच वरती हा चेंडू गेला. तिथून उसळी प्राप्त करताना पाहायला मिळाला हा चेंडू. 1 ऑफ दी ओव्हर. पाऊन्सर पंच या चेंडूला घोषित करतायत आणि पहा पुन्हा एक निर्धाव चेंडू आहे. म्हणजे अनेक अस्त्र गोलंदाजाकडे आहे. निखिलकडे आपण पाहतो हे खास अस्त्र आहे त्याचं, त्याने ते बाहेर काढलेलं आहे. बाउन्सर चेंडू इथे पेश करताना पाहायला मिळतो. चेंडू डॉट. 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव आलेले आहेत. वसंत हलक्यात आणि टॅप केला हा चेंडू. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती. चेंडू कव्हर करतील. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एका धावेबरोबर स्कोर कार्ड आता इथे अकाउंट ओपन होणार आहे. पण अकाउंट उघडलंय खरं, त्यामध्ये रक्कम किती अजून प्रश्न आहे. 3 षटकं यानंतर अजूनही बाकी आहे. 4 षटकांचं एक छोटंसं महायुद्ध तुमच्या सर्वांच्या समोर आलेलं आहे. युद्ध म्हटलं तर रक्तपात शस्त्रसंहार असतो, पण क्रिकेटच्या मैदानावरती असं नाही. हे मैत्रीपूर्व युद्ध कोण जिंकणार आहे. दोन्ही संघ आता प्रचंड ताकद एकवटून एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. अकूट टप्प्याचा बॉल पुल केला. शॉर्ट पिच होता. ऑफ स्टंपच्या बाहेर 1 बाउन्स. चेंडू सीमारेखेचा वेध घेणार आहे वसंत आणि मला वाटतं दुसऱ्या बाजूने अनिलच्या बॅटमध्ये आलेला आहे. हा शानदार चौकार. 4 रन. बॅक जबरदस्त होईल इथे. हा चेंडू डॉट. आपण निखिलचा विचार केला तर पहा व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. प्रत्येक चेंडू तो अचूक टप्प्यावरती हाताळतो. काही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर रूम होता. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल पुल केला. मिड ऑनच्या डोक्यावरून जबरदस्त टोला. सरळ चेंडू पोहोचेल अनिलच्या बॅटमधून सीमारेखेच्या बाहेर. एमडी स्पोर्ट साखरे संघामध्ये आनंदाचं वातावरण. येतो षटकार. चांगलं एंटरटेनमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. आज या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आपण पाहतो चेअर्स घर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आज ही स्पर्धा एका विशिष्ट उंचीवरती गेलेली आहे आणि आज पहा अंतिम दिवसामध्ये तमाम क्रीडा रसिक देखील या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. जातो आपण मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक मैदानावरती आटोपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावाच्या मात्र स्कोरबोर्ड होते आहेत. कोण जिंकेल कोण पराभूत, कोण कुणाची सत्ता इथे उद्ध्वस्त करणार आहे, कुणाचा अश्व घोडदौड करणार आहे, कोण अक्षरशः अभिमानाचा झेंडा या मैदानावरती मिरवणार आहे, अशा असंख्य प्रश्नांचं उत्तर या मॅच मध्ये मिळणार आहे. धावफलकावरती धावा संख्येचा विचार जर आपण केला 11 धावा स्कोरबोर्ड होती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते आणि रुपेश गोलंदाजी मार्कवरती येतो. संघाचा नेता, संघाचा कणा, संघाचा श्वास, संघाचा आत्मविश्वास. रुपेश गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. एक आली, दुसरीचा प्रयत्न होईल का तिथे. 2 धावा. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकच्या दिशेनं फलंदाज आपण पाहतो वसंतच्या बॅटमधून. अनुभवाचा खरं तर अथांग सागर आहे. अनेक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभवासारखा तुमच्याकडे दुसरा गुरु नाही. आज अनुभवाचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला जातो. परत एकदा लाइन से फटके तो पडेंगे फटके. सरळ चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. फुल टॉस, त्यावरती षटकार. टोक आपण पाहिलं समोरच्या दिशेनं. 6 धावा येतील. स्कोर कार्ड 19 वरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 2 रुपेश. परत एकदा लिफ्ट मिळालेली नाही आहे चेंडूला. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. क्षेत्ररक्षक तिथे थोडस खराब आणि पुन्हा एक चेंडू सीमारेखेचा वेध घेणार आहे वसंतच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका. 4.
पुढे गेलेला आहे धापलकावरती 23 धावा. ज्या ठिकाणी आपण पाहतो दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे आणि 4 षटकांचं एक छोटंसं महायुद्ध. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, धीम्या गतीचा बॉल अर्ध्यापर्यंत नॉन स्ट्राईक एंड येऊन पोहोचलेला होता. फलंदाज अनिल आणि पाहत इथे त्याला थांबवलेला आहे. धोका इथे पत्करायचा नाहीये. पहिल्या विकेटमध्ये फार मोठी भागीदारी होताना पाहायला मिळते. या ठिकाणी आपण मैदानावरती पाहतो क्रिकेटचा एक अद्भुत नजराना, अद्भुत खेळ तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतो. विशेष आभार मानू आपण तीनही मित्रांचं, त्यांच्या प्रियतातून ही स्पर्धा उभी राहिली. अनेक दानशूर व्यक्तिमत्वांना संघटित केला आणि पहा खरं तर कुठलाही संकोच न करता या सर्व आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेला मदत केली आहे. आणि आज आपण पाहतो खरं तर काटेरगर गावाचा नाव अक्षय उभ्या महाराष्ट्रभर पोहोचवणारं ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना अंतिम दिवसामध्ये घेऊन आलेली आहे. आणि पहा पुन्हा एक चेंडू डॉट आहे. प्रत्येक चेंडूवरती गोलंदाज वर्चस्व गाजवेल असा क्रिकेट नाही. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज अगदी गोलंदाज लगेच कमबॅक करताना पाहायला मिळतात. वसंतला आता शांत ठेवलेला आहे. स्कोर कार्ड वरती 23 धावा आहेत. पुन्हा एकदा पायावरती हा चेंडू पंचांकडे थोडीशी अपील होताना पाहायला मिळते. लेग बायची एक सिंगल धाव. गणेशजी गायकर सरांचा इशारा आमच्यापर्यंत येताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक मैदानावरती संपलं जाईल. ओव्हर नंबर 2 इथे कंप्लीट होणार आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं प्रथम बॅटिंग करते MD स्पोर्ट्स साखरे, जाऊन पोहोचेल 24. पाच 24 धावाच्या मात्र स्कोरबोर्ड होते आहेत. एका बाजूने आपण पाहतो MD स्पोर्ट्स साखरे आणि त्यांना फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय भास्कर भाऊ शिंदे प्रतिष्ठान शिरगाव या 2 संघांदरम्यान चालू असलेली लढत आपण मैदानावरती पाहतो. गणेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होणार आहे. अपकमिंग स्टार आहे तो. काय करामत करेल यावेळेस वसंतसाठी हा बॉल. वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रचंड वेग, भेदक गोलंदाजी साठी मला वाटतं गणेश ओळखला जातो आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आहे. 24 धावा धावपलकावरती दोन्ही संघांनी आता पहा एकमेकांच्या विरोधात रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. परत एकदा पुल करायचा वसंतच्या बॅटमधून, गॅप मध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षक तिकडे दूर आणि दोघांच्या मधून चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 4. थँक्यू DJ. 28 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. गणेशचा पहिला बॉल आपण पाहिला होता जो तिथे त्याने वेगात हाताळला, पण दुसऱ्या बॉलवरती थोडासा टप्पा त्याने बदललेला आहे. त्याचा फायदा लगेच वसंत उचललेला आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न मिडॉन मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. एक धाव या ठिकाणी येणार आहे. सिंगल बरोबर स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती धावांचा विचार जर आपण केला 29 धावा विदाउट लॉस, म्हणजे पहिल्या विकेटमध्ये एक अभेद्य भागीदारी जी मात्र मैदानावरती आहे. म्हणजे आतापर्यंत विकेट पडलेलीच नाहीये. म्हणजे ही जोडी फोडण्यामध्ये आतापर्यंत प्रत्येक गोलंदाज अपयशी ठरलेला आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल बॅट एका बाजूने, चेंडू दुसऱ्या बाजून जाताना पाहायला मिळाला. खरं तर यावेळेस चेंडू पहा गणेशने थोडासा वरून रिलीज केला. एक उसळी प्राप्त केली, बाउन्स तिथे प्राप्त केलेला आहे. सुंदर चेंडू, 1 ऑफ द ओव्हर या ठिकाणी बाउन्सर हाताळलेला आहे. अलीकडे गोलंदाज पहा या चेंडूचा भरपूर वापर करतायत आणि वसंतनं देखील तो मला वाटतं गोलंदाजानं तो वापर केलेला आहे. गणेशनं यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं सरळ चेंडू पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर. यावेळेस अनिलचा तडाखा आलाय. षटकार. धावा जर आपण पाहिल्या तर धावपलक पुढे जाताना पाहायला मिळतं. रन स्कोर वरती झालेले आहेत 35 धावा धावपलकावरती MD स्पोर्ट्स साखरे.
दुसऱ्या बाजूने आपण पाहतो स्वर्गीय भरत भाऊ शिंदे, भास्कर भाऊ शिंदे शिरगाव हा संघ आपण मैदानावरती पाहतो. पुन्हा एकदा परत एकदा हल्ला, मोठा धमाका. अनिलच्या बॅट मधून परत एक चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर्ड, सिक्सर. कार्ड झपाट्याने वेग घेणार आहे. धावपलकाने एक विशिष्ट उंची गाठलेली आहे आणि पहा तिथे आपण पाहतो एमडी स्पोर्ट्स साखरे जाऊन पोहोचणार आहे धावपलकावरती. 41 धावा, षटक क्रमांक मैदानावरती. ओव्हर नंबर 3 संपलेला आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो स्वर्गीय भास्कर भाऊ शिंदे शिरगाव संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती कोण येणार. अंतिम षटक म्हटलं तर तोडा फोडा आणि राज्य करा. ज्यावेळेस इंग्रज व्यापारी म्हणून भारतामध्ये आले, राज्यकर्ते झाले, राज्यकारभार करत असताना इंग्रजांनी एकच तत्व भारतामध्ये अवलंबलं, तोडा फोडा आणि राज्य करा. म्हणजे शेवटचं षटक देखील तसंच आहे. या षटकामध्ये पाहायचं इंग्रजी राज ब्रिटिश राजवट लागू केली जाईल का फलंदाजांच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज आता मैदानावरती सेट आहेत आणि या पाहायचं काय घडणार आहे पुढे, कशा प्रकारची कामगिरी होईल हे आपण पाहणार आहोत. 41 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ अंतिम दिवसामध्ये आलेला आहे. कोलवर टप्प्याचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह केला, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतात. परफेक्ट यॉर्क होता, क्षेत्ररक्षक तिथे खराब. अगोदरच आपण पाहिला धावांचा ग्राफ एका विशिष्ट उंचीवरती आले, त्यामध्ये विस्टफील्ड येतो 4. वरती धावपलक, ओ हो हो, वाह, जबरदस्त फटका, सुंदर स्ट्रोक, क्लोन शॉट इथे वसंतच्या बॅट मधून. पुन्हा एक चेंडू सीमारेखेच्या बाहेर, षटकार. एमडी स्पोर्ट्स साखरे विदाउट लॉस. आतापर्यंत ही भागीदारी अभेद्यच राहिलेली आहे. आपण पाहतो ही भागीदारी तोडण्यामध्ये कुठलाच गोलंदाज आतापर्यंत असताना ठरलेला नाहीये. दोन्ही पटून पडलेले आहेत दोन्ही फलंदाज आणि पहा काय बॅटिंग केली आहे. विशेष मी कौतुक करेल वसंत यांचं. काल आपण सूचना केली होती, चेंडू हरवला, भिजला, फुटला तर फक्त आपण नवीन चेंडू देतो मैदानावरती. आणि मॅच बॉल जर व्यवस्थितरित्या सुखरूप मैदानावरती येत असेल तर त्याचा वापर पुढे आपण करत असतो. यावेळेस परत एकदा मॅच बॉल मैदानावरती आलेला आहे. मी विशेष आमच्या क्रीडा रसिकांचा आभार मानेन ज्यांनी चेंडू मैदानावरती पाठवला. ओहो हो, यावेळेस फुलटॉस होता हा चेंडू, तिथे पाहायचंय दीपक चेंडू खाली पोहोचतो, त्याच्या तोंडासमोर चेंडू टप्पा घेताना पाहायला मिळाला. संधी आली होती पण तोंडासमोरून निघून गेलेली आहे. याचबरोबर येत आहेत या चेंडूवरती 2 धावा, संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे 53 वरती. वसंतनं काय जबरदस्त बॅटिंग केली, हा खरा वाघ आहे साखरे टीमचा. आणि पहा आज तो खरं तर एक लढवयासारखा मैदानावरती लढलेला आहे. कुठलाच गोलंदाज त्याला आज रोखू शकलेला आहे. त्यानं मनसोक्त अक्षरशः बॅटिंग केलेली आहे. सकाळची अक्षरशः आपण पाहतो 17 मध्ये वसंत नावाची चर्चा मैदानावरती होताना पाहायला मिळते. सुंदर बॅटिंग, परत एकदा विलक्षण वेगाने 2 धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतो, चेंडू उचलेल, सरळ सरळ फिल्डर वरती गेला होता चेंडू. पहिल्याच टप्प्यावरती त्याला कलेक्ट करणं गरजेचं होतं, तसं घडलं नाही आणि चेंडू हातातून पडला. वसंत त्याच क्षणी दुसरी धाव घेतलेली आहे. 55 वरती धावपलक, परत एकदा वाह, क्लास, दर्जा. आणि इथे आपण पाहतो पुन्हा एक धमाका, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमारेखेच्या बाहेर, षटकार.
बरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल 61 धावा धावपलकावरती. अजून अंतिम चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. पुन्हा एकदा तिथेच मला वाटतं सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे आणि पाहतोय आपण परत एकदा हा चेंडू निखिल ठोंबरे यांना शोधून आणावा लागेल. येतोय षटकार. पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या 67 धावा लावलेल्या आहेत आणि 68 धावांचं आव्हान जे मात्र विजयासाठी आहेत. पहा दिलीपजी गायकर अर्थातच आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या दिवसांमध्ये आपण त्यांची बॅटिंग पाहिलेली आणि संपूर्ण स्वर्गीय विराट स्मृती चषकामध्ये सर्वाधिक पारितोषिक जर कुठल्या खेळाडूवरती लागलं असेल तर आप्पांवरती लागलेलं आहे आणि ते व्यासपीठावरती उपस्थित आहेत. विशेष मी त्यांचं कौतुक करेल. लिजेंडरी आहेत, अनेक आठवणी आहेत आप्पांच्या, अनेक क्रिकेट त्यांनी खेळून काढलेलं आहे आणि मला वाटतं पेशाने ॲडव्होकेट आहेत. विशेष दिलीप आप्पा गायकर यांचं मी सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. जातो आपण मॅचच्या दिशेनं जिथे नेक्स्ट इनिंगला सुरुवात होणार आहे आणि लक्ष आपण पाहणार आहोत स्वर्गीय भास्करभाऊ शिंदे शिरगाव संघासमोर. भास्करभाऊ शिंदे प्रतिष्ठान शिरगाव संघासमोर आव्हान आहे, मोठं आव्हान आहे खरं तर. तब्बल 68 धावा आता विजयासाठी बनवायच्या. 4 षटकं आणि 68 धावा. आपण टॉस साठी या ठिकाणी यायचं आणि मी विनंती करतो इथे टॉस संपन्न होईल. ॲडव्होकेट दिलीपजी गायकर अर्थातच आप्पा यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा टॉस घ्या. महत्त्वाच्या मॅचचा टॉस या ठिकाणी होतो. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल झापवाडे आणि भालूक. आप्पांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न होतो. चला सलामीची जोडी मैदानावरती पाठवणं गरजेचं आहे. इथे टॉस संपन्न होणार आहे. टॉसचा रिझल्ट पाहिजे. छापा टॉस जय बजरंग सापवाडी संघाने जिंकलेला आहे. टॉस जिंकून डिसिजन काय? अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये एक प्रतिस्पर्धी मातब्बर प्रतिस्पर्धी समोर आहे. काय रणनीती असेल 4 षटकांमध्ये? काय नाही, चांगलीच मैत्रीपूर्ण सामना होईल आमचा. ओके, क्रिकेट म्हणजे मैत्रीपूर्व लढत आहे. दुसऱ्या बाजूला मला वाटतं विजय मोरे आहेत भालूक टीमचे. तर विजय टॉस जिंकला असता तर प्रथमतः डिसिजन काय असता? आमचा लास्ट सामना झाला होता झापोडीशी, आम्हीच विन झालो होतो. पण आता म्हणजे होणार पण जरा चांगली होणार कारण आमची लहान मुलं आहेत सर्व. म्हणजे मॅच फक्त घासून झाली पाहिजे. दोन्ही कॅप्टनची ही विनंती आहे. तर दोन्ही टीमला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. जातो आपण मॅचच्या दिशेनं जिथे मॅच सुरू होते. दोन्ही टीमचे कॅप्टन्स संजय आणि विजय या ठिकाणी संपर्क साधा. या लगेच संपर्क साधा. ऑर्गनायझर कमिटीच्या काही बेसिक फॉर्मॅलिटी आहेत त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत.
याही डावात आपण पाहिलं पहिला चेंडू निर्धाव आला आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार येताना पाहायला मिळाला. अनिल गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज आहेत. पाहतो आपण सलामीची जोडी स्वर्गीय भास्कर भाऊ शिंदे शिरगाव संघाची सलामी जोडी आपण मैदानावरती पाहतो. समोर आपण पाहू शकता निखिल आहे आणि दुसऱ्या बाजूला रुपेश ही सलामी जोडी आहे. पंचांचा इशारा अवांतर झालेला आहे. अतिरिक्त एक धाव येते तर लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी एमडी ग्रुप साखरे आणि दुसऱ्या बाजूनं एमडी स्पोर्ट्स साखरे आणि दुसऱ्या बाजूनं स्वर्गीय भास्कर भाऊ शिंदे प्रतिष्ठान शिरगाव. लक्ष 68 धाव्यांचा आहे आणि पहा पहिल्या 7 धावाच्या मात्र स्कोरबोर्ड होते आहेत. गोलंदाज तयार. हो 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 प्रचंड वेग निखिल साठी हा चेंडू आपण पाहतो जो मात्र समजलेलाच नाहीये. विकेट किपर छोटीशी चूक करतो. इथे स्ट्राईक रोटेशन होणार आहे. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीनं संघाचं धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती जाऊयात आपण. 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड. 5 स्कोर कार्ड वरती 8 च्या धावा आपण पाहतो. अनिलच्या माध्यमातून पहिलं षटक आपण पाहतो. भरपूर मोठा रनअप अगदी 38 सर्कल वरून तो धावत येतो आणि पहा काय मोठा रनअप आहे. जबरदस्त. हो 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 यावेळेचा बॉल उडवला तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये 38 सर्कलच्या वरून हा चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. शानदार स्ट्रोक येतोय रुपेशच्या बॅट मधून. येतोय 4 चौकार. निखिल मला वाटतं मैदानावरती आग ओकताना पाहायला मिळतो. सुरुवातीला रुपेशने एक षटकार ठोकला त्यानंतर निखिलकडे स्ट्राईक आली त्याने एक चौकार खेळलेला आहे. 12 धावा धाव पलकावरती. लक्ष 68 धाव्यांचा आहे. गोलंदाज सज्ज होतील. पुन्हा एकदा अनिल. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न थोडासा बॅकअप लेंथ चेंडू आपण मैदानावरती पाहिलेला आहे. पण पहा गोलंदाज इथे सातत्यपूर्ण कमबॅक करताना पाहायला मिळतात. क्रिकेट हा खेळ असाच आहे. प्रत्येक चेंडू गणित हा खेळ रंग बदलताना पाहायला मिळतो. कधी गोलंदाज कधी फलंदाज हे चित्र इथे हे बेटल रंगणार आहे. पुढे अगदी जर पाहिलं तर ही मॅच जशी उत्तरार्धात येणार आहे तसा पहा क्रीडा रसिकांना एक अद्भुत आनंद मिळणार आहे. अगदी आपण पाहतो जय भवानी स्पोर्ट्स एक जबरदस्त आयोजन. समस्त ग्रामस्थ खाटेकर आणि त्याचबरोबर विराज स्मृती चषक सर्वांना प्रेरणा देणारी क्रीडा स्पर्धा आहे. हो 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 यावेळेचा बॉल पाहायचं तिथे षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. वेग होता या चेंडूवरती समजलेलाच नाहीये. हा चेंडू डॉट अनिलचा. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्वर्गीय भास्कर भाऊ शिंदे प्रतिष्ठान शिरगाव संघाचं स्कोर कार्ड वरती 12 आहेत. पराभवाने मित्रांनो कधी माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. त्यामुळे आयुष्याच्या कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा शर्यत इथे संपलेलं नाहीये. जशास तसं प्रत्युत्तर द्यावंच लागेल कारण सामना महत्वाचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल वसंत. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता रुपेशचा. तिथे चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही. इमर्जिंग स्टार मैदानावरती आहे. पहा अनेक अद्भुत संघर्ष त्याने केलेले आहेत रुपेश मैदानाच्या आतमध्ये. या मोठ्या लक्ष्याला पाठमोरा कसा होतो हे आपल्याला पाहायचं आहे. 68 धावा गाठायच्यात मोठं लक्ष आहे. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे. तर आता आपण पाहतो 13 धावा ज्या इथे स्कोरबोर्ड होती. दुसरा सामना आपण मैदानावरती पाहतो जिथे एका बाजूने बॅटिंग करत असताना एमडी स्पोर्टनं मोठी धावा संख्या उभी केलेली आहे. वसंत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल पुल केला उडवला समोरच्या दिशेनं. तिथे फिल्डर डाऊन द बॉल झेल होतोय आणि धक्का क्रमांक लागलेला आहे. पहिली विकेट जाताना पाहायला मिळतीये. स्वर्गीय भास्कर भाऊ शिंदे प्रतिष्ठान शिरगाव. म्हटलं तर मित्रांनो हा संकटाशी झुंजणारा वारा असतो. एक जरी पडला मैदानावरती दुसऱ्याला डाव सावरायचा असतो. इथून डाव सावरला जाईल का? पहिला धक्का बसलेला आहे. हा फार मोठा धक्का मैदानावरती आपण पाहतो. निखिल सारखा एक नामवंत फलंदाज डकआउटच्या दिशेने माघारी परत दिलाय.
नवीन फलंदाज मैदानावरती मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षण तितकंच वेगवान. ओ हो हो धाबाची संधी. यस यस इज गॉन. फिल्डिंग जबरदस्त. विकेट येताना पाहायला मिळते. दुसरा धक्का लगेच लागलेला आहे. अक्षय मैदानावरती गेला आणि अक्षय माघारी परतला. दुसरा धक्का शिरगाव टीमला. सरामध्ये अनेक खेळाडू ज्यांच्या नेतृत्वाखाली घडलेले आहेत. योगेशजी खाटेकर यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि सातत्यपूर्ण आपण पाहतो. योगेशजी खाटेकर असतील, सदाशिवजी खाटेकर असतील, त्याचबरोबर सोमनाथजी खाटेकर असतील, या तीन मित्रांनी केलेला एक अथांग प्रयत्न या पर्वामध्ये देखील यशस्वी होताना पाहायला मिळतो. अनेक इतिहास या स्पर्धेने लिहिलेले आहेत. आज पाहायचा इतिहास कोण्याचा दिवस आहे, म्हणजे अंतिम दिवस आहे. आज आपण पाहणार आहोत 5 संघ जे मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली 13 आहेत आणि पुन्हा एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 13 शुभ अंक आहे आणि मला वाटतं 3-4 वेळा अशी घटना या स्पर्धेमध्ये घडलेली आहे. 13 अंकावरती फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेचा बॉल लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं. पाहायचंय तिथे ओ हो हो ऑटो एफर्ट्स. जबरदस्त प्रयत्न आणि तिथे खेळ सुटल्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. 2 धावा सेव्ह केलेल्या आहेत. येतोय चौकार. पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 15. 17 धावाच्या मात्र स्कोर बोर्डवरती. चेंडू हवेत. परत एकदा रिले थ्रो आपण पाहतो, पण त्या अगोदरच पंचांचा इशारा. येतोय 4. पेशला जीवनदान मिळेल. सोप्प जीव कॅच होता वसंतच्या गोलंदाजीवरती, तो झेल सुटलेला आहे. किपर आणि गोलंदाजामध्ये कॉल झालाच नाही तिथे. षटक क्रमांक पायथ्यावरती आता संपलं जाणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायच्यात स्वर्गीय भास्कर भाऊ शिंदे प्रतिष्ठान शिरगाव संघाला 46 धावा. लक्ष तुम्हाला विजयाची 100% गॅरंटी देणार नाहीये. पाहायचंय गोलंदाजी मार्क वरती कोण येणार आहे. एक मोठं षटक तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येणार ठरणार आहे आणि पाहायचं आता स्वर्गीय भास्कर भाऊ शिंदे प्रतिष्ठान शिरगाव संघाच्या माध्यमातून हे मोठं षटक कन्वर्ट केलं जाईल का. मला वाटतं अजूनही मैत्राच्या आतमध्ये रुपेश आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचा नुकताच झेल सुटलेला आहे, पण गोलंदाज एका पाठोपाठ एक आगीचे गोळे मैदानावरती टाकतायत. पुन्हा एक चेंडू डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. जय भवानी स्पोर्ट काटेकर स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. गेल्या 4 दिवस क्रिकेटचा अद्भुत आनंद आपल्या सर्वांना मिळालेला आहे. आज अंतिम दिवसामध्ये आपण आलेलो आहोत. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा अभय. कोलवट टप्प्याचा बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सुसाट निघालेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याला आडवे होताना पाहायला मिळत आहेत. एक धाव इथे मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न केलेलाच नाहीये. सिंगलनं फरक पडणार नाही. या परिस्थितीला जर तुम्ही सिंगल घेत असाल तर मला वाटतं एमडी स्पोर्ट ती खर्च करायला कुठेच कानकूस करणार नाही. ती तुम्हाला हसत देणार आहे आणि या परिस्थितीमध्ये एक सिंगल काहीच महत्व ठेवणार नाही. इथे चौकार षटकारांचीच परिभाषा अपेक्षित आहे. हो 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 परफेक्ट यॉर्क. मला वाटतं गोलंदाज अभय मला वाटतं
स्पेशली यॉर्करची प्रॅक्टिस करत असेल सरावाच्या वेळेस, तिथे तो 2 त्याचे चेंडू आपण पाहिले ते तेच लाईन वरती आलेले आहेत, तिथेच त्यानं टाकलेले आहेत त्याच टप्प्यावरती. मागच्या चेंडूची मला वाटतं ही कलर प्रिंट असावी. जबरदस्त चेंडू आपण मैदानावरती पाहिला. पुन्हा एक चेंडू डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, परत एकदा हलक्या हाताने ढकलला, पर्यायच उरलेला नाही आता. खरं तर शिरगाव टीमकडे बाबल्या याच्या बॅटमधून पुन्हा एक सिंगल धाव आली. टापलकावरती धावा संख्येचा विचार जर आपण केला तर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. म्हणजे विजयाच्या दिशेनं जाणं गरजेचं आहे, पराभवाचं अंतर कमी करणं गरजेचं आहे. स्वर्गीय भास्करभाऊ शिंदे प्रतिष्ठान शिरगाव टीमला एका बाजूने एमडी स्पोर्ट्स साखरे या 2 संघांमध्ये ही लढत आपण पाहिलेली आहे. या बेचा बॉल परत एकदा उचलला, समोरच्या दिशेनं उंच गेलाय, डिस्टन्स क्लिअर करतो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, मस्तक पे दस्तक, षटकार. रुपेशच्या बॅटमधून 6. लेकिन हम कोशिश ही ना करी, ये गलत बात है. प्रयत्न तुम्हाला मैदानावरती करायचेत. स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. 30 धावा धाव बलकावरती. परत एकदा बॅट चेंज. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. पराभवाचं अंतर कमी केलं जाणार आहे. येतोय शानदार चौकार, 4 रन. सहा चेंडूमध्ये अजून कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग हा नियम आहे. जय भवानी स्पोर्ट काटेकर स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. सर्वांना प्रेरणा, लाभदायी, आनंददायी ठरणारी ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. सांस्कृतिक वसा आणि वारसा लाभलेले एक आदर्श गाव, मुरबाड परिसरातील एक आदर्श गाव म्हणून ज्या गावाची महाराष्ट्रानं दखल घेतली आहे, अनेक शासकीय पुरस्कार विजेतं गाव म्हणून ज्या गावाची ओळख निर्माण झालेली उभ्या महाराष्ट्रामध्ये, आदर्श गाव खाटेकर या गावची ही क्रीडा स्पर्धा. अलीकडे क्रिकेटच्या माध्यमातून देखील या गावाने एक विशिष्ट उंची गाठलेली आहे. तितकाच उंच फटका मैदानावरती आलेला आहे. 6 धावा आहेत. बाहेर जाणार नाही याची दखल आपण सर्व छोट्या खेळाडूंनी घ्यायची. आज रविवार आहे, शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे आपण थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर पांगून थांबा. आपला सर्वांचं योगदान हे भरपूर महत्वाचं आहे या संपूर्ण स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये, कारण ऑल इन टिअरची भूमिका ही महत्वाची असते. आपण भारतीय संघाचा अजिंक्य राणे पाहिला असेल. प्रथमतः क्रिकेटच्या अगोदर त्याचं आयुष्य काय होतं, व्हॉलेंटियर. तो बाउंड्री लाईनच्या बाहेरचे चेंडू जमा करून आणायचा, तिथून त्याने एक प्रेरणा घेतली, एक चालना त्याला मिळालेली आहे. आणि पहा आज खरं तर विश्वव्यापी क्रिकेटपटू तो बनलेला आहे. आणि पहा म्हणजे क्रिकेटमध्ये कुठलीच भूमिका तुम्हाला कुंकवत नाही, प्रत्येक भूमिका तुमच्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे आमचे बॉल बॉयज आपण छोटी मुलं खाली पांगून थांबा. तुम्ही जिकडे चेंडू लांब गेला आणून द्या मैदानावरती. तुमचं विशेष सहकार्य, तुमचा आम्ही आभार मानू. त्यावेळेचा बॉल हलक्यात आणि डिफेन्स करायचा, तिथे पाहायचं धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केलेला आहे. चला थोडंसं फास्ट खेळा विनंती आहे. अजून मला वाटतं काही चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 40 धावा धावफलकावरती. शेवटचा 41 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. फलंदाज तिथे रिटायर आउट होताना पाहायला मिळतो. चला विनंती आहे
थोडंसं आपण फास्ट केला. आपण अंतिम दिवस पाहतो. जय भवानी स्पोर्ट काटेगर स्वर्गीय विराज स्मृती चषक 2026 नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पना घेऊन आलेली क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. आणि याच बरोबर एक मोठा विजय या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. MD स्पोर्ट साखरे संघानं अभिनंदन साखरे टीम. तर दुसऱ्या बाजून हार्डलक शिरगाव तुमच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला. तर नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. आपण लगेच जय हनुमान स्पोर्ट चापवाडी आपण मला वाटतं टॉस जिंकलेला आणि क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्यायचं आहे. जय हनुमान स्पोर्ट क्लब चापवाडी आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि विजय आपले सर्व खेळाडू डगआउटचा ताबा घ्या. 4 षटकांचा हा रणसंग्राम आपण मैदानावरती पाहणार आहोत आणि पाहायचं आता काय पुढे घडणार आहे, कशा प्रकारची कामगिरी होणार आहे. नेक्स्ट मॅच साठी परत एकदा आपण मायक्रोफोनवर थोडासा बदल करणार आहोत. जय भवानी स्पोर्ट्सचं एक बहरदार आयोजन स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो आणि परत एकदा मित्रांनो 2 बलाढ्य वाघ आमने सामने येतात. एका बाजूला आपण पाहणार आहोत जय हनुमान स्पोर्ट जय